नवी मुंबईची लोकसंख्या गेल्या काही वर्षात वाढून 20 लाखांच्या वर गेल्यानं सध्या उपलब्ध असलेली पिण्याच्या पाण्याची सुविधा ही शहराला कमी पडू लागली आहे। त्यामुळे आता नवी मुंबईसाठी कर्जत तालुक्यात पोशीर धरणाची निर्मिती करण्यात येणार आहे। या धरणाचं बांधकाम लवकरच सुरू होणार आहे। येत्या 2029 सालापर्यंत नवी मुंबईला या धरणातून 500 MLD पाणी मिळणार आहे। दरम्यान नवी मुंबईची शान असलेल्या फ्लेमिंगोचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आल्यानं त्याविरोधात पर्यावरण प्रेमींकडून नुकतंच आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगानं आज वन विभाग, नवी मुंबई महापालिका आणि सिडको अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठकही झाली। कालामध्ये कर्जत तालुक्यातल्या 2 धरणं बांधली जातात। साधारण 2000 MLDचे, त्याच्यापैकी 500 MLD पाणी नवी मुंबई शहरात आणि मला विश्वास आहे 2029 पर्यंत पाणी उपलब्ध होईल आणि नवी मुंबईतल्या जनतेला पाण्यासाठी झगडण करावी लागणार नाही।